आपल्याला काय अनालिसिस. करायचे, रीच किती आली, रीच जर काढायची असेल तर इथं कन्व्हर्जन 0 आलंय. रीच कुठं जायचं, क्लिक वरती ना. इथे इम्प्रेशन शेअर्स किती आले, कन्व्हर्जन व्हॅल्यू किती आली, इंटरॅक्शन रेट किती आहे, व्ह्यू रेट किती आहे, कॉस्ट किती आहे, क्लिक्स किती आहे. इम्प्रेशन मध्ये आपला जो कॅम्पेन आहे तो किती लोकांनी पाहिलाय, 180 लोकांनी पाहिलाय. आणि 180 लोकांनी पाहून क्लिक किती आले त्याच्यातल्या, किती आहे, 12. मग तू सांग मला क्लिक थ्रू रेट किती आहे, सीटीआर किती आहे. सीटीआरचा फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे जर मी एफसी रोडला जाऊन 180 पोरी पाहिल्या तेव्हा मला त्याच्यातल्या 12 पसंत आल्या, म्हणजे कितीचा रेट आहे, टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्लिक्स इंटू 100 असं केलं तर किती उत्तर येते. कसं करायचं, टोटल नंबर ऑफ क्लिक्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन इंटू 100 करा, बरोबर आहे. मग किती होतील, 120 डिवायडेड बाय 18 किती आलं, 120 डिवायडेड बाय 18 किती उत्तर आलंय, तेवढं तुमचं सीटीआर आहे. मग ते आपण जे काढलंय ते बरोबर आहे का, तर ते जर चेक करायचं असेल तर सीटीआरचा फॉर्म्युला इथं दिसतंय, सीटीआर किती येते 15, आणि इथं तर 6.67 येते. तुम्ही काहीतरी चुकवलं, कॅल्क्युलेशन वापरायला येतं तुम्हाला, करा. 180 डिवायडेड बाय 12 इंटू 100 किती येते, आणि दुसरं असं करा, 12 डिवायडेड बाय 180 इंटू 100. आलं का, 6.67 आलं का. कसं करायचं मग, तुम्हाला ह्याच्यातून काय समजलं, टोटल नंबर ऑफ क्लिक्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन इंटू 100 हा कशाचा फॉर्म्युला आहे, सीटीआरचा. आता तुम्हाला कन्व्हर्जन रेटचा फॉर्म्युला काढायचा आहे, कशाचा, कन्व्हर्जन रेटचा. मग एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मी काय केले, एक कॅम्पेन रन केला डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा. त्याच्यातमधून मला 10 कॉल आले. किती कॉल आले, म्हणजे 10 लीड आल्या, बरोबर आहे. मग 10 लीड मधले 5 लोक ऑफिसला व्हिजिटसाठी आले, तर वॉकिंगचा कन्व्हर्जन रेट किती झाला, 50% आला. आणि त्याच्यातल्या 2 लोकांनी ऍडमिशन घेतलं, तर ऍडमिशनचा कन्व्हर्जन रेट किती झाला. मग कसं तुम्ही केलं, टोटल नंबर ऑफ ऍडमिशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ लीड्स इंटू 100 केलं, असंच केलं. तर कन्व्हर्जन रेटचा फॉर्म्युला काय आला, टोटल नंबर ऑफ ऍडमिशन वरती लिहायचे, ज्याचं काढायचं ऍडमिशनचा कन्व्हर्जन रेट जर काढायचा असेल तर ऍडमिशन वरती लिहायचे, आणि खाली किती लीड आल्यात ते लिहायचं, आणि इंटू 100 टाकायचं. आणि वॉक इनचं जर कन्व्हर्जन रेट काढायचं असेल तर वॉक इन किती आलेत ते वरती लिहायचे, आणि खाली काय लिहायचं, टोटल लीड्स लिहायचं. तर सगळ्यांना समजलं कन्व्हर्जन रेटचा. हे कन्व्हर्जन तुम्हाला काढता येईल, तुम्ही कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये जा. जर सपोज तुम्ही काय केलं, 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, आणि 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून त्याच्यात फक्त 50 लीड जनरेट केल्या, तर एक लीडचा कॉस्ट किती आहे ते पण काढता येईल तुम्हाला. टोटल अमाऊंट आतापर्यंत किती स्पेंड झाले, 350 रुपये. मग 350 रुपये स्पेंड झाले, तर मग माझे 150 रुपये कुठे जायचे, तुम्ही खाल्ले का, मग ते कुठं जायचं, बॅलन्स. पण मग बॅलन्स मध्ये पण नसले तर कुठं दुसरं रन होतं. मग आता मला काय वाटेल, 150 रुपये काय केले, अनिकेतने खाल्ले का, कारण अमाऊंट स्पेंड किती, बरोबर नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. मग असं पण गैरसमज होतो. आता जर तुम्ही काय करणार, जर एखाद्याचे आपण काय केले, 50,000 रुपये घेतलेत ऍडव्हर्टाइजमेंटसाठी, आणि स्पेंड किती केलेत, 40,000 रुपये. मग तो म्हणे 10,000 रुपये सरळ सरळ दिसते तुम्ही खाल्लेत म्हणून, मग तुम्ही काय आन्सर देणार,
असं झाला होता किस्सा एका पोरी बरोबर. मग काय म्हणलं तिला, तिला म्हणलं टेन्शन नको घेऊ. ती काय करायची माहिती आहे का, इथं टोटल कॉस्ट. आता मी काय केलं होतं, ह्यांना टोटल ₹3000 दिले होते ऍडमिशनसाठी हे करायला टोटल. कॅम्पेन रन करायला. हम्म. दुसरं आता काय बघा, काल आपण किती अमाऊंट टाकले येस्टरडे, ठीक आहे, किती अमाऊंट टाकले कालच्यासाठी ₹350. मग मी काय करतो, काल आणि आजचं सिलेक्ट करतो. तुम्ही बोलतात ना काल किती वाजता टाकले, कालची डेट सिलेक्ट केली ना आजची डेट सिलेक्ट केली आणि अप्लाय केलं, ठीक आहे. किती आलं आता मग, होत नाही का? काल मी पैसे टाकले होते काही पहिलेच खात्यामध्ये 500 होते. हा बरोबर आहे, 500 होते अवेलेबल होते म्हणून टाकले. म्हणून टाकले नाही. मग म्हणजे काल टाकले किंवा त्याच्या आधीचे असू द्या, पण आहेत होते ना पैसे. होते 500. मग हे आपण क्लिक केलं आणि अप्लाय केलं, तर आता बघा टोटल अमाऊंट काल आणि आज मिळून किती गेले, 424. मग बाकीचे पैसे गेले कुठे, असं क्वेश्चन विचारणारे लोक तुम्हाला भेटतील जीवनात. तर त्यांना काय सांगायचं, तर ह्याच्यामधला जो जीएसटी असतो, सर्व्हिस चार्ज असतो, तो ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. मग त्यांना हा रिपोर्ट नाही पाठवायचा, टोटल कॉस्ट किती गेला. आणि त्यांना बिलिंग काय करायचं माहितीये का, इथं जाऊन डाउनलोड करायचं. कुठं जायचं, पीएनजी पाहिजे का सीएसवी फाईल पाहिजे, जशी फाईल पाहिजे तसे तुम्ही काय करायचे, इथे डाउनलोड दिसते. कोणती फाईल आता ओपन झाली, पीएनजी. आपल्या कॅम्पेन मध्ये काय टाकलं होतं, वेबसाईट कोणती टाकली होती, डिस्क्रिप्शन काय टाकलं होतं हे पण दिसतं, क्लिक थ्रू रेट किती आलाय, सीटीआर किती आलाय हे पण दिसतं. सगळे डाउनलोड झाले. किती अमाऊंट स्पेंड झालेले ते पण दिसलं. म्हणजे हे जर काय केलं, टाइम सिरीज काय होतं, कीवर्ड कोणते टाकले होते आणि कोणत्या डिव्हाइस वरती चालले आणि कोणत्या डिव्हाइस मध्ये आणि कोणत्या वेळेला किती क्लिक्स आले आणि किती रेट आले, हे पण त्यांना काय दिसणार आहे, सगळ्या गोष्टी दिसणार आहे. रिपोर्ट कसं करायचं समजलं का तुम्हाला, हे तुम्हाला डाउनलोड केल्याशिवाय दिसणार. कुठे, राईट साईडला खाली ओपन झालं. कोणत्या मोबाईल मध्ये किती दिसलं, फोन वरती किती आहे आणि कोणत्या. आता हे सगळ्यात जास्त फेमस कीवर्ड कोणता आहे आपला, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. सगळ्यात जास्त 5 क्लिक आलेत आणि 5 क्लिक साठी किती पैसे गेले, डेटा सायन्स ट्रेनिंग इन पुणे. कोणत्या कीवर्ड साठी किती पैसे गेले ते सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला पाहावं. आता आतापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण आता आपल्याला थोडस ऍडव्हान्स मध्ये पाहावं लागणार आहे, नाहीतर दररोज दररोज तेच बघून काय फायदा आहे का. प्रॉपर किती अमाऊंट टाकले, कसं गेलं, तर ते जर चेक करायचं असेल तर कसं करणार, बिलिंग मध्ये जायचं आणि बिलिंग ऍक्टिव्हिटी कुठे जायचं, बिलिंग ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं. बिलिंग ऍक्टिव्हिटी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सगळं समजतं की पैसे किती टाकले होते. 22 सप्टेंबरला ₹500 टाकले होते, दिसते. हे बिलिंग तुम्ही पाहा. आणि हे जर डाउनलोड केलं तुम्ही, तर ह्यामध्ये काय होणार आहे बघा, पीडीएफ मध्ये. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, कोणती पीडीएफ पाठवायची, सगळ्यांना समजलं, डाउनलोड झाली का, तर ह्याच्यामध्ये ओपन कर, दिसतंय. हे एक्सपोर्ट करावं लागेल कारण माझ्यामध्ये ते ऍक्सेस नाही.
तर इथं तुम्हाला सगळं टोटल कसं गेले, डिडक्शन किती झाले हे सगळं दिसेल. ही फाईल त्यांना पाठव, नाहीतर एक्सेल शीट मध्ये पाठव. आता तू कॅम्पेन रन केला होता, तू तो कशात केला होता? लिस्टमध्ये सर्च. नाही नाही, सर्च ऍड केली होती, पण कोणत्या ह्याच्यामध्ये केली? कोणत्या कॅम्पेन मध्ये? तिकडे सांग मला. ईमेल आयडी काय होता? 22 सप्टेंबर. ईमेल आयडी हाच होता का, नवनाथ दरेकर? त्याच्यातलं अकाउंट कोणतं होतं? हेच होतं. मी इथं क्लिक केलं, बरोबर आहे. आणि मग ते 526 रुपये कोणत्या अकाउंट मध्ये होते? यांनी पण काल 500 रुपये टाकले. तुम्ही काल 22 नाही नाही, यांनी ह्याच्यात केलं, तुम्ही केलेलं. आपला कॅम्पेन ह्याच्यात नव्हता. आपण कॉल टाकला होता. त्यांनी तू रन केलेला कुठे गेला? तुला पण 500 रुपये दिले. मी याच्यातून रन केलं ना काल. कुणाच चुकलं? ओव्हरव्ह्यू मध्ये जा. ठीक आहे, ओव्हरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर काय झालं? ऑल कॅम्पेन मध्ये जायचं. कुठं जायचं? ऑल कॅम्पेन मध्ये जायचं. आणि नंतर इथं काय करायचं? कॉल 22 सप्टेंबर. हा त्याचा आपला कॅम्पेन आहे तो. त्याच्याच खालचा आपला 22 सप्टेंबर डेट असतो. नाही, आपला नव्हता हे. आपण तो पॉज केला त्यांनी. पॉज केला लेफ्ट वाला तो आहे आपला. तू पॉज केला का? पॉज केला. कुणी केलता पॉज? तुम्ही केला असेल. मग बरोबर आहे. हे आपला कॅम्पेन रन केला होता, तर ह्याला काय त्यांनी लगेच पॉज केलं, त्याच्यामुळे काय नाही झालं? क्लिक्स इम्प्रेशन काहीच नाही. हॅलो, हा बोला ना. नाही ना, ठीक. हो हो, मी करतो तुम्हाला. आता मी चालू केला, बंद केलेलं परत चालू कसा करायचा? इनेबल मध्ये जायचं, पॉज करायचं असेल इनेबल. सर याला डायरेक्ट एडिट कसं करायचं? समजा आपण रन केलं. हा, रन केलंय, आता ह्याला एडिट करायचंय. आता मी तुझंच कॅम्पेन घेऊन दाखवतो. इथं गेला, तुझं कॅम्पेनचं नाव काय होतं? कॉल 22. गेला इथं तू चुकी काय केली ते मी सांगतो तुला. आता बघ, इथं खाली आलं, एडिट मध्ये जायचं. कुठे जायचं? एडिट कॅम्पेन मध्ये. दुसरं एडिट कसं करणार तू? कॅम्पेन मध्ये जाऊन पण करू शकतो. एडिट मध्ये जाऊन एडिट कॅम्पेन मध्ये गेला. ह्यांनी कीवर्ड कोणते टाकलेत? कोणते कीवर्ड टाकले तू? कालच 500 रुपये टाकले आणि कालच संपले. काय एवढं पटापटा गोष्टी घडल्या त्याच्याबरोबर? कीवर्ड चुकीचे टाकले. काय कीवर्ड चुकीचे टाकले? काय कीवर्ड टाकले ते कसं? मला सांगते ना, कीवर्ड काय टाकले ते कसं पाहायचं? तूच सांग, तुझ्याच मनात सांग. कीवर्ड टाकलेले कुठं पाहिजे? इथं स्क्रॉल. हा, कुठं पाहिजे? आणखी सर सांगा, तू सांग. ते कुठं पाहायचं? इथं कीवर्ड दिसतंय, ऑडियन्स आणि कीवर्ड, त्याच्यामध्ये पाहायचं. खाली कीवर्डचं नाव दिसतंय, तिथं जायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत समजणार आहे. चुकी काय केली त्यांनी? डेटा सायन्स कोर्सेस इम्प्रूव्ह. एकाने काय सर्च केलं होतं त्यावेळेस आले होतं त्याचं कॅम्पेन? सास कॅम्पेन. त्याने काय केलं होतं? सास कोर्सेस. आपण देतो का सास? भाऊ देतो का? विचार करायला. मग हे कशामुळे होतं? तरी मी म्हणलं आपण तर कीवर्ड सगळे काल काय कोणते टाकले होते? फ्रेजेस टाकले होते. मग सासन भाऊ कसं काय आलं? मी विचार करत बसलो. डेटा नाही. मग तुम्ही जर असं जर काम केलं तर कसं जॉब लागला? मग तुम्हाला जॉब पाहिजे तर तुम्हाला एडिट करत होते, एडिटच झालं नाही. मग ते कसं एडिट करायचं ते शिकवलं असेल ना मी तुम्हाला? का नाही शिकवलं? हिला कॉल करा. तुम्हाला जॉब लवकर लावून ठेवावं लागत नाही, तुम्ही आमचं वाटोळं काढता. चुकल्याने शिकणार. हा, मग चुकूनच शिकतो. एक ठेस लागली म्हणून थांबायचं नाही, दुसरी ठेस लागेपर्यंत चल. पण एकदा ठेस लागलं माणसाने काय करायचं? व्यवस्थित खाली बघून चालायचं. आता तू नेक्स्ट टाइमला पण तुला कॅम्पेन रन करायला देतो. हा, 8263 9060. तिला म्हणून डिजिटल मार्केटिंगचा मला जॉब पाहिजे. श्वेता नागकर.
सर मी ते कन्व्हर्जनचं रन करत होतो पण सर खूप प्राइज येत होते कन्व्हर्जनची. नाही ते नाही येत. ते आता फोन कर ना काय बोलतोय ते बघू. म्हणजे आम्हाला पण जमेल बोलायला. श्वास मीडिया मध्ये बोलताय का? डिजिटल इंग्लिश मध्ये बोल. ओके. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. हॅलो सर, डिजिटल मार्केटिंगची वॅकन्सी आहे का? ओके सर, चालेल ना मग सर. मी रिझ्युमे सेंड करतो. चालेल, थँक्यू. सोशल मीडिया. मग तुम्ही त्याच्यासमोरच बोलतात तो मराठीत पण बोलतो. हा सर. मग असं का? ते बॅड इम्प्रेशन पडतात. मग त्याला वाटतं की ह्यानी माझी फिरकी घेण्यासाठी फोन करतोय, मराठीतूनच बोलतो. नाही सर, मी इंट्रोडक्शन तर इंग्लिश मध्ये देतो त्याला. नाही नाही इंग्लिश मध्ये देतो पण समोरच्याला कॉल हाय गुड इव्हनिंग सर, गुड आफ्टरनून सर, ग्रेट वगैरे. माय नेम इज त्याला बोलायचं काहीतरी. इम्प्रेशन आतापासूनच नाही मारणार तर म्हातार झाल्या मारणार का? हा बरोबर. शिक्षणाचा काय फायदा आहे? म्हणून आपल्या लोकांना लवकर जॉब लागतो का लागत नाही? लागत नाही. तुम्हाला मग फोर्सफुली प्लेस करावं लागतं. काय चुकलं ना? तर कीवर्ड्स मग आता ब्रॉड मॅच येते सगळे कीवर्ड. ऑनलाईन वाल्याला समजते ना. आता इथं नॉट इलिजिबल, लो सर्च व्हॅल्यू. लो सर्च व्हॅल्यू म्हणजे काय? हे कीवर्ड कोणी काढलेत? मग मस्त काढलेत का वेबसाईट मधूनच आलेले का? नाही सर, ते निकेशने काढले ते. आम्हाला पण पाठवते, खूप चांगले कीवर्ड आहेत. पण ह्याला काय करायचं आता इथं नॉट इलिजिबल, लो सर्च व्हॅल्यू म्हणजे पायथॉन फॉर डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. हे काय येतंय सांग बरं. ह्याला जमन फक्त एकट्याला सांगायला उत्तर. सर्च नाही करायचं. हा सर्च कोणी जास्त सर्च नाही करायचं. नॉट इलिजिबल, लो सर्च व्हॅल्यू. लो सर्च व्हॅल्यू म्हणजे काय? सगळ्यात कमी. तरी किती? 2-3 स्ट्राईक रेट कमी. हा 1 ते 100. व्हॅल्यूम कमी म्हणजे खूप कमी लोक सर्च करतात. तर किती सर्च करतात हे जर तुला पाहायचं असेल, एक्झॅक्ट सांगू शकतो का मला? प्रज्ञा तुम्ही सांगा की एक्झॅक्ट ह्या कीवर्डला किती लोक सर्च करतात? पायथॉन फॉर डेटा सायन्स कोर्सला किती लोक सर्च करतात एका महिन्यात? खूप कमी, रेअरली एक असेल, 1-2. तर मग सांगा ना, एक्झॅक्टली सांगा मला. आणि हाच जर कीवर्ड मला 1 नंबरला रँकिंग करायचा आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करून, तर किती दिवस लागतील? 1 तर महिना. ते मला काढायचं. तर त्यासाठी कोणता टूल वापरणार तुम्ही? गुगल कीवर्ड प्लॅनर. गुगल. अजून तुमचं एसईओ झालंय का? सेम रेश पण यूज करू शकतो. एसईएम पण उबर सजेस्ट पण आपण वापरू शकतो. तुमचं एसईओ ज्यांचं नाही झालं त्यांनी 11:30 वाजताची बॅच जॉईन करा. नवीन बॅच आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. इथं बोलले का एआय पॉवर्ड कीवर्ड रिसर्च, आणि इथं काय सर्च एआय म्हणता येईल. साइन इन करा. एसईओ ऑडिट पण होता येईल. साइन इन करायचं. लॉग इन इज गुगल. ChatGPT पण घेतले तुमचा. कोणी कीवर्ड चांगले आहेत ते. ChatGPT. इथं हा कीवर्ड किती दिवस लागेल याला रँकिंग व्हायला जर आपण एसईओ ने जर केलं तर? वेबसाईट मध्ये काय करायचं, उबर सजेस्ट मध्ये जायचं.
लॉग इन विथ साइन इन गुगल करायचं. लॉग इन कशाला करायचं? झालं. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट ऍड करायचा आहे. कीवर्ड रिसर्च मध्ये तुम्हाला काय करायचं, जर एखादा प्रोजेक्ट जर ऑनबोर्ड करायचा असेल तर इथं ऍड न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचा आणि तो टाकायचा, त्याची वेबसाईट टाकायची. कीवर्ड रिसर्च जर करायचं असेल तर ओव्हरव्ह्यू मध्ये जा, एंटर कीवर्ड टर्म्स, कंट्रोल V, एंटर. तर लोकेशन पुणेच ठेवायची नाही इंडिया. इंडिया 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 ठेवायची. सर्च व्हॅल्यूम किती आहे? 0. मग आता मला प्रज्ञा तुम्ही सांगा की ह्याला जर मला SEO मध्ये रँकिंग करायचं तर किती वेळ लागेल? रँकिंग टॉप रँकिंगला करायला लागेल हा? सर. इसी ना 1 महिना तरी जाईल की एक महिना टॉप जाईल. एक्झॅक्ट टाइम सांगा, एक्झॅक्ट 30 डेज. किती तास लागतील, किती वेळ लागेल, किती दिवस आणि किती तास लागतील? रुपाली पवार. AS कोण आहे? AS जे मी सर अक्षय. किती दिवस लागेल ते सांगा. स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाही तुम्हाला, आता सांगा. ज्यांना ज्यांना ह्याचं उत्तर जमत नाही त्यांनी काय करा माहिती का, सकाळी 11:30 वाजता जॉईन करा. तुम्हाला जमते का? हा? मग 11:30ला काय प्रॉब्लेम? मला झोप येत नाही का? का जाग येत नाही? किती दररोज कितीला उठतात? हा? 3:30. एवढ्या लेट का? काय करतात रात्रभर? लग्न झालंय का? लग्न बी नाही झालं तरी मग एवढ्या रात्रीभर काय करतात? हा? डिसिप्लिन पाहिजे का नाही जीवनात? काय उठायची 6 मग उद्यापासून उठा, 2 चांगली कामं होतील. माणसाला 4 तासाची फक्त झोपेची गरज आहे प्रॉपर, पण तुम्ही 6 तास झोप. मग उद्यापासून 1ला झोपायचं रात्री, 2, 3, 4, 5 आणि 6ला उठतात. 7च्या गाडीने जरी बसलात तरी आठवत. तिथं आल्यावर 4 लोक भेटतील, नवीन काय शिकाय भेटल. लॅपटॉप घेऊन अभ्यास करत बसायचा. लोळायची सवय लागली. किती दिवस लागेल? जर तुमची कीवर्ड डिफिकल्टी, SEO डिफिकल्टी जर लो असेल तर लेस दॅन 3 मंथ, लेस दॅन 1 मंथ. पण तुम्हाला एक्झॅक्ट टाइम विचारला मी, किती दिवस आणि किती तास लागेल. तर जर तुमची SEO डिफिकल्टी जर 4 असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं. मग 4 3 12 दिवसातच हा कीवर्ड काय होणार आहे? रँकिंग होणार आहे. का लवकर रँकिंग होणार आहे? कारण त्याला कोण सर्चच करत नाही, त्याला एवढी डिफिकल्टीच नाही, तो रँकिंग करायचा कोण विचारच करत नाही. म्हणजे सर इथे जर 6 असते तर 3 न मल्टिप्लाय म्हणजे हा, 6 3 8. म्हणजे कोणते पण असले तरी 3 न मल्टिप्लाय. हो, आपण आता तुझ्यासाठी दुसरे एक्झाम्पल पाहू. फक्त डेटा सायन्स पुणे करू आपण. काय करू? डेटा सायन्स पुणे. आता तू सांग याला किती SEO डिफिकल्टी, म्हणजे ह्याला रँकिंग व्हायला किती दिवस लागेल? बरोबर आहे. कसं कसं करायचं? कशाला? 3 न मल्टिप्लाय केलं. दुसरा डिजिट. हा, बरोबर आहे. मग 3 ने मल्टिप्लाय केल्यावर किती दिवस येतात? 99 दिवस येतात. बरोबर सांगितलं त्याने. मग 99 दिवस म्हणजे किती महिने? 3 महिने 9 दिवस.
3 महिने एखादी 31ची तारीख आल्यानंतर 8-7 दिवस नाही नाही ते तसं ते ऍव्हरेज होऊन जातं. कधी 30 दिवस असतात, कधी 28 हो. असतात, ते 30 पकडायचं ना आपण. मग 3 त्रिक 90 आणि वरचे 9 दिवस म्हणजे 99 दिवसला. बरोबर आहे. 99 दिवस म्हणजे 9 महिने 3 महिने 3 महिने 9 दिवस. जमलं की तुम्हाला? मग आता अप्लाय करा जॉबला. आणि एका क्लिकला गुगल ऍड जर रन केले आणि एक नंबरला जर दाखवायचं असेल आणि आपल्याला सीपीसी ठेवायची तर किती ठेवणार सीपीसी? ह्या कीवर्ड वरती जर कोणी क्लिक केलं, डेटा सायन्स कोर्सेस असं जर कोणी सर्च केलं, काय केलं, एंटर केलं, कंट्रोल व्ही केलं आणि एंटर करून एखादी जर ऍड दिसली आपल्याला, त्या ऍड वरती जर क्लिक केलं तर किती पैसे लागतील? तू सांग आता. इथं जर ती ऍड दिसली, कंट्रोल व्ही केला आपण, कुठे गेली तुमच्या काय कोणता कीवर्ड होता? डेटा कोर्स पुणे. ही जर अशी ऍड दिसली, डेटा सायन्स होता, असं जर सर्च केलं आणि तुम्हाला एखादी ऍड दिसली, आता किती किती रुपये जातील ह्यांचे एकदा क्लिक केल्यावर? बोला. एकदा मी इथं क्लिक केलं, किती रुपये गेले त्यांचे? बोला. किती रुपये गेले? परत एकदा क्लिक केले, आता किती गेले? आता क्लिक केले, किती गेले? जोपर्यंत क्लिक नाही होत तोपर्यंत झालं. आता गेले, दोनदा क्लिक केले, किती पैसे गेले? आणि प्रज्ञा तुम्ही सांगा, किती पैसे गेले त्यांचे 2 क्लिकला? 2 रुपये. किती? 2 रुपये. 2 रुपये. कशावरून तुम्ही सांगितलं बरोबर? 180 रुपये गेले सर. सीपीसी 89 रुपये हो. होते. म्हणजे इथं असं बघा, आहे. सीपीसी हा, 89 आहे तर त्याला दोनदा क्लिक म्हणजे एका क्लिकला एवढं 180. मग हे तुम्हाला काय करायचं? कॅल्क्युलेशन. हम्म. किती लोक महिन्याला सर्च करतात त्याला? 170 सर्च व्हायला. सर एका अकाउंटवरून किती पण क्लिक करू शकतो. एका आणि तुम्हाला तिथं गुगल ऍड मध्ये नाही का दाखवलं? क्लिकला बीड फॉर न्यू क्लायंट, बीड फॉर न्यू क्लायंट ठेवलं तर एकदाच पैसे दिसतात. मग तुम्हाला ऍडच दिसणार. एकदा दिसेल ऍड, त्याच्यावर क्लिक केलं आणि परत तुम्ही तोच कीवर्ड सर्च केला तर त्यांची ऍडच दिसणार ना तुम्हाला. मग तुम्ही क्लिक कशावर करणार? जर तुम्हाला ऍडच दिसली नाही तर तुम्ही क्लिक कशावर करणार? दात नसल्यावर कॉलगेट कशाला लावणार? हा? का तरी लागणार? सर तसे गंमत आहे. समजलं का? सर मग हा बोला ना. जर मी 5 किंवा 10 मिनिटांनी जर त्याच लिंक वरती क्लिक केलं तर मग प्रत्येक वेळेस माझे 89 रुपीज कट होणार का? हो. ठीक. किती वेळा पण क्लिक करा, 5 मिनिटांनी करा किंवा 5 सेकंदांनी करा, क्लिक पडला की वाढणार आहे. ते मॅटर नाही ना करत की सेम पर्सन क्लिक करताय. काय बोलले ते? थांबा थांबा त्यांचा एकच माणूस जर म्हणजे रॅन्डमली हे करत असेल क्लिक तर ते ट्रॅक नाही ना करत की सेम माणूस क्लिक करताय तर पैसे किती कट तर करतात. गुगल काय ना, मग तिथे आपल्याकडे एक ऑप्शन होतं ना, बीड फॉर न्यू कॅम्पेन. बीड फॉर न्यू कॅम्पेन एक ऑप्शन होतं, ते जर जॉईन केलं ना तर मग त्यांची ऍड जी आहे ना, आता कसं मी तुम्हाला सांगितलं की आपली कॅम्पेन रन केली ना, आपले कॉम्पिटिटर काय करतात, त्याच्यावर 5-6 वेळा क्लिक करतात. मग आपण जर बीड फॉर न्यू कॅम्पेन केलं किंवा मग अजून एक तुम्ही जर लोकलाईज आणि कस्टम ऑडियन्स मध्ये गेले तर अजून एक ऑडियन्स असं येतं की जर आयपी ऍड्रेस ब्लॉक करायचं एक ऑप्शन आहे, माहिती ना. मग ती ऍड आपले कॉम्पिटिटर आहेत त्यांच्या आयपी वरून समजलं मला की ह्या लॅपटॉप मधून सगळ्यात जास्त मला क्लिक होतं तर त्या ऍड लॅपटॉप वरती ते ऍड दिसणार. समजलं का? तर तसं पण होऊ शकतं. आता बघा मला पण तसंच केलंय काय काय लोकांनी. कॉम्प्युटर क्लोज कर.
नाही नाही, मी जर आता इकडे जर सर्च केलं ह्या ईमेल आयडी वरून, काय केलं, इथून मी 2 BHK फ्लॅट सर्च केलं, काय केलं, कारण मी 2 BHK फ्लॅटच एक्झाम्पल सारखं सारखं देऊन भरपूर पैसे 50-60 हजार हा घालवलं असतं. बरोबर. मग मला मी ते तर तेच Google कीवर्ड बघायला हा? 3 महिने झाले तेच कीवर्ड बघायला नेहमी 2 BHK 2 BHK. हा मग ते इकडून मी जर टाकलं स्टॉक मार्केट कोर्स तू का हसतोय एवढं, इकडे मला ऍड दिसते का, पण तिकडून सर्च केलं मला ते पण दिसत नाही. आता इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकलं, दिसतात आहे. मग काय करू, एखाद्याला वाटलं हेच माणूस ह्याच लॅपटॉप मधून सारखं सारखं ह्याच ईमेल आयडी वरून जास्त सर्च करताय, मग ते ब्लॉक करून टाकतात. तर असं पण आपल्याला करता येईल. तर ह्या गोष्टी लक्षात राहू द्या, बरोबर ना. काल मी तुम्हाला सांगितलं होतं एक स्मार्ट कॅम्पेन आणि दुसरं कोणतं सांगितलं होतं, एक्सपर्ट. स्मार्ट मध्ये आणि एक्सपर्ट मध्ये काय फरक असतो साक्षी? स्मार्ट हा तुमच्यासारखा असतो, स्मार्ट मध्ये पैसे जास्त लागतात, एक्सपर्ट मध्ये कमी पैसे लागतात. का लागतात? स्मार्ट मध्ये म्हणजे स्मार्ट मध्ये काय करतात त्या, आपल्याला तर काहीच टाकायचे, बिडिंग स्ट्रॅटेजी पण आपण सिलेक्ट करत नाही, टायटल डिस्क्रिप्शन पण ते ऑटोमॅटिकली फॅच करतात. सगळं समजलं. आता दुसरं मला हे आजच्या लेक्चर मध्ये हे सांगायचं होतं की आता काल तर मी त्यांनी काय केला, एक कॅम्पेन रन केला. कोणत्या ह्याच्यासाठी रन केला होता काल त्याने कॅम्पेन? गुगल ऍडचा. इथं होतो आपण. आता ह्याला काय करायचं, सगळ्यांना आपण फ्रेज मॅच मध्ये करू. काय करू, किती टोटल कीवर्ड होते त्याचे? 10 होते का 17 होते? 17. आता काय काय लोक चुकी काय करतात, इथं सिलेक्ट करतात, कुठे इथं सिलेक्ट करतात आणि इथं एडिट मध्ये जाऊन काय करतात, चेंज मॅच वर्ड मध्ये जातात. कुठे देतात, चेंज कीवर्ड मॅच, ऑल मॅच टाईप, आणि इथे जाऊन काय करतात, फ्रेज मॅच करतात. काय करतात, फ्रेज मॅच, आणि इथं अप्लाय करतात. आणि आता एकदम आनंदी होतात, आता मी सगळे कीवर्ड फ्रेज मॅच केले म्हणून मला बाहेरचे क्लिक्स येणार नाही. पण काय चुकलं आपलं अनिकेत, काय चुकलं? मी तर सगळे फ्रेज मॅच केले, मग काय चुकलं? तर ही गोष्ट चुकली. आपण काय केलं, कीवर्ड मध्ये गेलो, बघितलं का हे कीवर्ड सगळे फ्रेज मॅच दिसतात का? आणि ते आता अंडर रिव्ह्यू मध्ये पण केले, पण ते फक्त 10च कीवर्ड दिसतात. काय केले, इथं 10च कीवर्ड दिसतात. इथं ह्याच्यामध्ये जायचं, इथे सिलेक्ट होताना किती सिलेक्टेड, किती इथं 10, आणि सिलेक्ट ऑल किती इथं 7. तर मग हे चुकलं होतं आपलं, समजलं. तर सिलेक्ट ऑल 17 करायचं, म्हणजे जे खालचे जे कीवर्ड असतात ना त्यांना पण सिलेक्ट होतं, आणि ते पण काय होणार आता, फ्रेज मॅच मध्ये. आणि हे जर रिमूव्ह करायचे असेल सगळे कीवर्ड, पॉज करायचे असेल, तर एका ह्याच्यामध्ये इथून सगळे कीवर्ड काय होतात, चेंज होतात. आता इथं काय केलं, एक्झॅक्ट मॅच करू शकतो, आणि कीप ओरिजिनल कीवर्ड डुप्लिकेट, म्हणजे ते पण तसेच ठेवायचे आणि हे पण डुप्लिकेट करायचे असतील तर हे पण करू शकतो. मी आता हे सगळे काय करतो, एक्झॅक्ट मॅच करतो. आता इथे एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, कोणता? सगळं झालं आपलं, आता मी जातो ओव्हरव्ह्यू मध्ये. ओव्हरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर मला समजतंय हा माझा काय आहे, डॅशबोर्ड, आणि हा कॅम्पेन आहे, आणि कॅम्पेनचं नाव काय आहे, कॉल 22 सप्टेंबर, आणि कशासाठी रन केलाय, डेटा सायन्स साठी रन केलाय. पण आता माझा अजून एक प्रॉडक्ट आहे, डेटा अनालिटिक्स. तर मग मला आता डेटा अनालिटिक्सचं काय करायचं आहे, कॅम्पेन रन करायचं आहे. तर मग अनिकेत सरांना मी जर सांगितलं तर अनिकेत सर काय करतील, तुम्ही सांगा काय करताना आता? सर डेटा सायन्स. तुम्ही काय करणार, तुला म्हणलं आता डेटा अनालिटिक्सचा कॅम्पेन रन कर, तर तू काय करणार? किंवा तुला बोललो डिजिटल मार्केटिंग, आता तू डेटा सायन्सचा केलाय, आता डिजिटल मार्केटिंगचं कर, तर तू कुठं क्लिक करणार? प्रज्ञा तुम्ही सांगा. ऍड ग्रुप मध्ये पण करू शकतो. प्रज्ञा तुम्ही सांगा, आता तुम्ही काय करणार, कुठं क्लिक करणार? सर परत एकदा बोलता का? हा, मी काय म्हणलं, आता ह्यांनी डेटा सायन्सचा केलाय इथं 22 मध्ये, आणि तुम्हाला काय करायचंय,
डेटा अनालिटिक्सचा पण करायचा, तर कसं करणार? कीवर्ड सिलेक्ट डिजिटल मार्केटिंगचं पण करायचं. मग तुम्ही इथं कसं क्रिएट मध्ये जाऊ का मी इथं हो क्रिएट मध्ये जाऊन कॅम्पेन मध्ये क्लिक करायचं, बरोबर आहे. हो पण आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची सेमच वेबसाईट असेल, काय असेल, माझ्याकडे कोर्स कोणते येतं, डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्स. मला ह्या तिघांपैकी कोणती पण वेबसाईट जर रन करायला सांगितली तर मला न्यू कॅम्पेन रन करायची गरज नाही. काय ऑल सांगितलं? कॅम्पेन मधून घेऊ शकता ना तुम्ही. काय बोलले ते? ऑल कॅम्पेन मधून सिलेक्ट करू शकता ना दुसरं कॅम्पेन. ऑल कॅम्पेन मध्ये नाहीये, तो तो जो कॅम्पेन आपण हे केलं, ऑल कॅम्पेन मध्ये जायचं. ऑल कॅम्पेन मध्ये आपल्याला कोणता कॅम्पेन आहे तो सिलेक्ट करायचा. आता कोणत्या कॅम्पेन अंडर मध्ये आपल्याला करायचं, तर हा जो डेटा सायन्स कोर्स मी रन केला होता ह्याच्यावरती मी क्लिक केलं, बरोबर आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं पेन्सिल वरती क्लिक करा आणि एडिट कॅम्पेन जर करायचं असेल तर एडिट मध्ये करा. पण आता मला काय आहे, एकदा मी काय केलं, डेटा सायन्स साठी केलंय, आता मला कशासाठी करायचंय, डिजिटल मार्केटिंग साठी करायचं. तर मग लगेच नवीन कॅम्पेन नका क्रिएट करू, तर एका कॅम्पेनच्या आतमध्ये तुम्ही ऍड ग्रुप बनवू शकता. कोणता कन्सेप्ट शिकवतो मी, ऍड ग्रुपचा. तर किती ऍड ग्रुप आपण बनवू शकतो, किती ऍड ग्रुप बनवू शकतो एका कॅम्पेन मध्ये, तर 3 ऍड ग्रुप जास्तीत जास्त बनवू शकतो. आपण तर एकच बनवलेला आहे. आता ऍड ग्रुप 2 बनवायचा आहे. तो कशासाठी बनवायचा आहे, डिजिटल मार्केटिंग साठी बनवायचा आहे. तर मग मी काय करतो, प्लस साईन मध्ये जातो किंवा दुसरं इथे दिसतं ऍड, ह्या ऍड मध्ये गेले तरी पण तुम्हाला बनवता येतं. ऍड ग्रुप दिसतोय, इथून पण तुम्ही बनवू शकता. पण बेस्ट वे कशातून आहे, इथं जा ओव्हरव्ह्यू मध्ये, पेन्सिल वरती क्लिक करा आणि त्या न्यू कॅम्पेन. आता इथं आपल्याला पहिल्यापासून सगळी डिटेल टाकायची गरज आहे का, फक्त डायरेक्ट नाव आला ऍड ग्रुप टू. आणि कशासाठी करतोय आपण, डिजिटल मार्केटिंग, डीएम. आजची डेट किती आहे, 23 सप्टेंबर. आणि नेक्स्ट ऍड ग्रुप टू डीएम. आता इथं काय करा, आपल्याला पहिल्या गोष्टी आल्या का टाकायची, बिल्डिंग स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथेच राहणार. आपण आता काय करणार इथं फक्त डिजिटल मार्केटिंग. झालं, डेटा सायन्स झालं. एक रिमूव्ह. आले का, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, ऑनलाईन मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग, लर्न मार्केटिंग, मार्केटिंग ऑनलाईन, सोशल मीडिया मार्केटिंग ट्रेनिंग, डिजिटल कोर्सेस. तर हे ज्यातलं कोणता कोणता काढायचा, जो स्मॉल स्केल म्हणजे कोणता आहे, शॉर्ट. आणि तुमच्याकडे डिजिटल मार्केटिंग रिसर्च करावं लागेल, कारण जे डिजिटल मार्केटिंगचं आपलं पेज आहे ना, ते वेल ऑप्टिमाइज नाहीये, म्हणून आपल्याला काय झालं, मार्केटिंग ऑनलाईन हे काय चुकीचं आहे कीवर्ड, म्हणजे शॉर्ट टेल आहे. सोशल मीडिया ट्रेनिंग सेंटर, हे सोशल मीडिया ट्रेनिंग, गुगल ऑनलाईन मार्केटिंग, हे पण तुम्ही टाकू शकता. मार्केटिंग स्टडीज, हे तुम्ही नंतर एडिट करून टाका. मी आता फक्त एवढंच टाकतो. झालं, मला काय करायचंय, हे टाकायचंय. आता इथं काय टाकलं, गेट प्लेस इन
90 डेज इथे टाकतो डिजिटल हेडलाईन टाकायचं. काय हेडलाईन टाकणार? सर डायरेक्ट कन्व्हर्जनचे चार्ज खूप जास्त पडतो. आता बघा, तुम्ही काय केलं, हॉटेलमध्ये गेलात आणि नुसतं चहा प्यायलात तर तुम्हाला चार्ज कमी पडणार. पण तुम्ही चहा पण केलात आणि बन पाव पण खाल्लात तर चार्ज अजून जास्त पडणार. बरोबर आहे. पण तुम्ही काय केलं, हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं तर अजून जास्त पडेल. तर ह्या गोष्टी डिपेंड कशावरती, तर तुम्ही काय करता त्याच्यावर. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दिसली आणि नुसतं पाहिलं तर कमी पैसे लागतात इम्प्रेशनला. तुम्ही क्लिक केलं तर इम्प्रेशनच्या 10 पट पैसे तुम्हाला कशाला लागणार, क्लिकला लागणार. आणि क्लिक करून तुम्ही कन्व्हर्जन केलं म्हणजे तिथे फॉर्म भरला तर क्लिक करायला जेवढे पैसे लागतात त्याचे 10 पट पैसे कन्व्हर्जनला लागतात. मग ह्याच्यावरून तुम्हाला एक समजतंय, जर मला 180 इम्प्रेशन आले तर मला किती क्लिक येतात, 15. आपण बघितलं ना, 15. मग मला जर आता उद्या जर मला 500 जर इम्प्रेशन आले तर मला किती क्लिक येतील, तर त्याचं कॅल्क्युलेशन पण तुम्हाला सांगता येईल. सांगू शकता. मग आरओएचा कॅम्पेन रन करायला ते देतं का डायरेक्ट पहिल्या स्टार्टला? नाही देत. ते कधी देतं, जर एक कॅम्पेन रन केलेला असेल. ह्या गोष्टी लागतात. मग मला तुम्ही सांगा, जर एक क्लिक 50 रुपयाला येते तर एक लीड किती रुपयाला येईल, असा क्वेश्चन. कसं करायचं, एक लीड किती रुपयाला येते, 500 रुपयाला येते तर एक इम्प्रेशन किती रुपयाला येईल ते पण सांगा. तर त्याला डिवायडेड बाय 1000 करा. कारण सीपीएमचं काय सांगितलं, सीपीएम म्हणजे काय, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. आणि सीपीव्ही म्हणजे काय, कॉस्ट पर व्ह्यू. सीपीसी म्हणजे काय, कॉस्ट पर क्लिक. सीपीए म्हणजे काय, कॉस्ट पर ऍक्विजिशन. मग ऍक्विजिशन म्हणजे कन्व्हर्जन. तर एका कन्व्हर्जनला किती पैसे लागतात, एका क्लिकला जर 50 रुपये लागले तर त्याला मल्टिप्लाय बाय 10 करायचं म्हणजे एक लीड तुम्हाला 500 रुपये. सर मी करणार होतो कन्व्हर्जन 500. काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही करू शकता. कारण अल्टिमेट गोल लीड आली तर आपला फायदा आहे ना. नुसतं क्लिक करू सर कधी तिथं 589 रुपीज येतात आणि आपण 500 रुपये टाकले, चालतं ना, होईल का तरी? होतं ना. मग सर पूर्ण पैसे द्यायचा एक कन्व्हर्जन? हो. आणि 89 रुपीज मायनस मध्ये नाही. नाही. आता असा क्वेश्चन विचारतात, माझ्या कॅम्पेनला 180 इम्प्रेशन आल्यानंतर 18 लोक क्लिक करतात, 15 लोक क्लिक करतात, तर मला अजून जास्तीत जास्त लोकांनी जर क्लिक करायचं असेल तर काय करू? की आता ही ऍड मी कोणती रन करतोय? हॅलो, हा नमस्कार सर, बोला ना. नमस्ते सर, कसे आहात तुम्ही? एकदम मस्त, बोला ना. छान छान छान. तुमचे व्हिडिओ पाहून खरंच आम्हाला पण मोटिवेशन मिळालं.
खरंच खरंच छान छान. ऐका ना सर, आपल्याला डिजिटल मार्केटिंग साठी 2 जण पाहिजेत, मेल कॅन्डिडेट. फ्रेशर इंटर्न इंटर्न झालेले तुमच्या इथं. अहो ते काय पोरं जॉबच करीत नाही तर काय करीत नाही तर काय मग. असं आहे का? आता तुम्ही मला हा जो दिला होता ना स्टार्टिंगला, हा विशाल, हा सेटल झाला आमच्या कंपनीमध्ये, व्यवस्थित सेटल झालाय. हो हो बरोबर. नाही आ- त्यांनी सांगितलं ना चांगलं पॅकेज वगैरे भेटलंय त्याला. आणि आताचे ते पहिले तरी स्टुडंट चांगले होते, आताच्या स्टुडंटला जॉबच करू वाटत नाही, काम पण करू वाटत नाही. असं तरी आहे पण का? आता मी काय करतो माहितीये का, अशा लोकांना रिकमेंडच करत नाही. तरी पण 2-4 लोक आहेत चांगले, त्यांना एकदा विचारतो मी व्यवस्थित. नाही तर काय करतात माहितीये का, 4-5 दिवस करतात आणि परत ते घरी येतात. आता त्यांना कसं आहे, असं झोपून हसून खेळून सवय लागली पुण्यात. हो. तरी पण मी ना आहे एक 2-3 विशाल म्हणून स्टुडंट आहे अजून, बर त्याला मी बर पाठवतो. ऋषिकेश पण आहे एक, त्याला पण बर पाठवतो. बरं ऐका ना, त्यांचा रिझ्यूम मला पाठवायला सांगा त्यांना, आणि मला कॉल करायला सांगा. बरं बरं ठीक आहे. मग मी त्यांना पुढची प्रोसेस वगैरे बोलून घेतो सगळं ठीक आहे, मी व्यवस्थित. आज पहिलं 4 वाजेपर्यंतच पाठवतो. हा प्लीज प्लीज हो थोडंसं हो लवकर केलं तर बरं होईल सर. हो हा, हो चालेल. मला अर्जंट आहे, इमिजिएट जॉईनिंग देऊन टाकतो मी त्यांना. ओके ओके ठीक आहे. चालेल चालेल चालेल. हो. ओके सर. अहो नाही करत पोरं, कामच करत नाही. करायचंय का तुला? बरं. परफेक्ट नाही सर, त्या हिला परफेक्ट नाही ना. कोणाला ती मुलगी नाही का, तिला जॉब लागतो. कोणाला मला पण जॉब नाही. आणि अक्षयला जॉब. मग ते सध्याला जॉब पाहिजे. रिझ्यूम पाठवत होतो, बघितलं. कुठे त्या अर्थाने पण 3-4 वेळा पाठवतो. मला पाठवणार रेझ्युमे. माझ्याकडे फक्त तो हे लोणी कार्ड भरलंय ना. हे लोकेशन कुठे माझा ते लोणी काय बरं? हा हा ते बोल. कोण मी गेलं? किती जणांना रिझ्यूम पाठवलं. सर आम्ही प्रॅक्टिकल एडिओ मध्ये गेलो होतो, तर तिथं त्यांनी जॉब रेडी ट्रेनिंग अजून काय टाकू? सॅलरी एक्सपेक्टेड. मी आपलं माझा रिझ्यूम फक्त डिजिटल मार्केटिंग नाही केलं, पण 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नाही ना, असा रेझ्युमे म्हणले होते मला पण हनते. सर आम्ही तिथे गेलो. ह्याचा रेझ्युमे बघवा ना. कुठं माहिती? ठीक आहे ह्याचा रेझ्युमे. माझा रिझ्यूम इतका भारी बनवलेला आहे, मला सगळे म्हणते रिझ्यूम लई क्वालिटी बनवलाय. दाखव बघू सर. मी ते कॅनवा प्रो वरून बनवलं. सर तो निकेश गेला, त्यांनी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स टाकला तिथे. इथेच या सरांकडे. ते सर म्हणजे मला माहिती आहे म्हणे दरेकर, मी चांगलं ओळखतो म्हणे दरेकर सर. हो का, ते आहे नाही का इथं? मलाच कामाला लागतं नाही, सकाळपासून मीच काम करतोय. पोस्टर मीच डिझाईन करतोय, नंतर शिकवतोय पण मीच, इंटर्नशिप पण मीच, जॉबला पण लावले, 2 ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हायर केले. झालं 2च मिनिटं. हो हो, ते फक्त तुमचं बायोडाटा पाठवा मला. बायोडाटा म्हणजे तेच रिव्ह्यू स्टडी करून जाते सर विचार हे नाही विचार. त्यांनी कॉल केला ते HR आहे ना, ते विचार. CEO आहे ना, ते विचार. AIBA सगळं विचारतात आहे. सगळं एकदा बघून तर सांगा. ESP टाकायची गरज नाही आपल्याला, इथं ते व्यवस्थित एक्सपेक्टेड टाकायचं. सॅलरी विचारतात तिथं, बरोबर सांग. तू यापेक्षा किती होती माझे? अरे ते लहान होतं, बाकी काही नाही. म्हणजे कितीची रेंज मध्ये? 20-20. नवीन नवीन. सर आम्ही प्रॅक्टिकल मध्ये गेलो तर निकेशनी तिथं एक्सपेक्टेड सॅलरी टाकली 30-35 हजार. आणि स्टार्टिंगला त्यांनी एक्झाम घेतली रिटर्न वर, तर निकेशनी काही लिहिलंच नव्हतं त्याच्यावर. तर ते म्हणते तुला लिहिता येत नाही म्हणे, 35,000 कसं काय मागतो म्हणे. अहो भेटायला किती पण भेटते, पण तेवढं रिप्रेझेंट तर करा. सर ते म्हणजे जॉब तर खूप आहे, पण स्किल्स पाहिजे, कॅपेबल पाहिजे माणूस तेवढा. आम्ही 10 लाख पण देऊ, पण तुमची कॅपेबिलिटी तेवढी असली पाहिजे. बस चांगलं बोला. ठीक आहे, एवढं टाकलंय आपण. आता इथं नुसतं सेव्ह करायचं, म्हणजे आपला टाइम सेव्ह झाला. आणि सेव्ह आणि कंटिन्यू. हे कोणाला माहिती होतं का? तर काय होतं माहितीये का, जर तुम्ही वेगवेगळे ऍड केली तर पैसे जास्त लागतील. म्हणजे तुम्हाला आता इथून मुंबईला जायचंय आणि किती लोक जाणार आहेत तुम्ही?
दोघच. मग तुम्ही 2 गाड्या जर घेऊन गेले तर तुम्हाला पैसे कमी लागतील का जास्त लागतील? जास्त लागतील. मग ते तसंच आहे. तर तुम्ही आता इथं एकच कॅम्पेन मध्ये जर काय केलं हो म्हणजे तुम्ही दुबईला फिरायला गेला तर जाताना कोणाला तरी घेऊन गेला का माहिती का? जर रूम बुक केली तर एका रूम मध्ये दोघं पण नाही, एक रूम केली तर तेवढा खर्च होतो आणि दोघ जण असतील तरी पण तेवढा खर्च होतो. म्हणून मी तुम्हाला आधीच सजेस्ट करतो. मग तुम्ही जाणार असेल तर मला घेऊन जा. झालं सेव्ह अँड कंटिन्यू. अजून कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? एवढंच असतं, बाकी काय नाही. सर ते खालचं आलं होतं तर आपण 2-3 पण बनवू शकतो. अजून बनवू शकतो. तेव्हा 3 बनवल्यावर परफॉर्मन्स चांगला आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त 3 असेल तर परफॉर्मन्स चांगला आहे. म्हणजे सपोज एक केळीवाला सॉरी एक काय ह्याच्यावाला आहे फळ विक्रेता आहे काय फळ विक्रेता आणि तो नुसतं एकच काय घेतलंय केळी विकायला बसलाय बरोबर आहे. आणि मी जिमला चाललोय मला खायचे ते ऍपल आणि त्याच्याकडे नाही त्याचं नुकसान होणार आहे. तर बसावं तर तेवढंच लाग पण त्याच्याकडे केळी पण आहे ऍपल पण आहे त्याच्याकडे बाकी सगळं मग ज्याला पाहिजे ते त्याचा बिझनेस जास्त होणार आहे का कमी होणार? त्याचा टाइम तेवढाच लागणार. एका गाड्यावर सगळं ठेवू शकतो तो ठेवू शकतो. मग सर सगळ्यात फ्रूट आणायला काय हा बोला. काल मी कॅम्पेन रन करत होते. पहिले सगळी इन्फॉर्मेशन वगैरे टाकून घेतली. लास्टला जे आपण पैसे हे टाकतो ना त्या टाइमला डायरेक्ट ऑप्शन आला होता की 823 रुपये वगैरे भरा म्हणून. म्हणजे त्यांनी 3 ऑप्शन्स दिले होते चूज करा म्हणून. अच्छा तुम्ही काय करत होता अकाउंट ओपन करत होते त्यावेळेस ऑप्शन आला शेअर करू का screen? हो करा. पूर्ण रासने तुम्हाला समजते का? हो सर मी आता आज किंवा उद्या परत मी कॅम्पेन बघणार आहे. तुम्हाला 11:30 वाजता तुम्ही आताच ऍडमिशन घेतले ना? आम्ही 11:30 वाजताचं करणार आहे उद्यापासून. हा मग 11:30 वाजता आणि हा पण केलं तरी चालेल पण 11:30 वाजताच नवीन आहे. हो चालेल सर. रिझ्यूमे पाठवून दिली मग. लॅपटॉपवर बनवून हा बरोबर तुम्ही अकाउंट क्रिएट करताय बरोबर आहे. हे तर तुम्हाला ऍटलीस्ट 500 रुपये टाकावं लागतील आणि नंतर तुम्हाला काय करायचं 500 रुपये टाकून आहे ना परत रिटर्न घ्यायचे पैसे. हे काल अकाउंट क्रिएट करताना आहे ना पहिले काय बोलले तुम्ही कॅम्पेन हे अकाउंट क्रिएट केलेलं नाही ना अजून अकाउंटच क्रिएट करता तुम्ही स्किप कॅम्पेन क्रिएशन करायला होतं इथं. ठीक आहे आता जाऊ आणि एवढं करा आणि पुढे करा. चालेल. कारण इथं डायरेक्टच दाखवलं त्यांनी 365 काय म्हणले? टाका. हे मॅन्डेटरी आहे का इथलं सिलेक्ट बजेट सेट बजेट करणं? हा तर इथं तुम्ही आता 100 रुपीज जर टाकले ना तर चालणार नाही ते. हा गुगल ऍड मध्ये कमीत कमी 500 रुपये टाकावं लागतात. हा हा चालतं मी करते आज करून बघते. कशाचा? फोर 09305 कसं सांगितलं फेसबुक फेसबुकवर लीड्स दुसऱ्या इंस्टा फेसबुक इंस्टाग्राम ठीक आहे. आजचा लेक्चर स्टॉप करू.
तुम्ही काय करा, पैसे टाका, नाहीतर मग मला OTP पाठवा, मी तुमच्या ह्याच्यामध्ये टाकतो आणि परत कॅन्सल करायचं म्हणजे परत माझ्याच अकाउंटमध्ये येते. तुम्हाला अकाउंट रेडी होईल. सांगितलं ना कॅन्सल कसं करायचं. हा, सर. हो. ठीक आहे. सर नाही तर तिथं बँक ट्रान्सफर करून पण आपण हो मग गरजच नाही पैशाची. ठीक आहे, थँक्यू. हे आपलं कालचं लेक्चर कुठं गेला? असं खाली हे केलं. बघा बरं ते. आणि ते काल सकाळचं लेक्चर नवीन प्लेलिस्ट तयार करा. काय नाव ठेवा त्याचं? सप्टेंबर बॅच करू. सर, जुलै नोव्हेंबर. नोव्हेंबर करू. सप्टेंबर. नाही, नोव्हेंबर. ते बरं आहे ना, आता ऑक्टोबर का? नाही, ते काय नाही, करणार? तर हे याला फी 3,500 वगैरे आहे त्याच्यामध्ये, पण इथे नाही चालू काही मग मग ते व्यवस्थित नाही झालं ना. फॉर्म फॉर्म फिलअप नाही केला, काहीतरी चुकला असेल, फॉर्म फिलअपच नसेल होत. तर तो फॉर्म जो जुना होता ना ड्राफ्ट तोच केला होता. मग त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, एकदा बघा त्याचे. कारण डिजिटल मार्केटिंग आलं हे कशासाठी केलंय? ते मग ते बघ किती पैसे गेले त्याचे? 105. नाही येईल ना, राहू दे ना. सर मी उद्या इव्हिनिंग मॅच करू. हो. मग काय ना, मला किती करू का? 500. इव्हन तुम्ही 1 मिनिट सगळ्यात महत्वाचं एक सांगा. हे हे कुठं गेलं आता? हे कुठं गेलं? हे ओपन हे बघ आता हे सरांनी कुठे टाकले काय माहिती. अरे भाई इंटर्नशिप नाही तर जॉब काहीतरी करा ड्युरिंग क्लास, नंतर क्लास झाल्यावर आमच्या सारखं फिरतात. अरे हो इंटर्नशिप कुठं? हे सरांनी खाली कुठे असेल आपल्याला पैसे नाही दिले तरी काय नाही, शिकून शिकलं तरी भेटेल का? कट करू कडे कुठं ग्रुपवर येत ना आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. जेवढे पण IT सोल्युशन्स आहेत पुण्यामध्ये त्यांना स्क्रीन रेकॉर्डिंगचं म्हणतो. त्यांना इंटर्नशिप सगळीकडे इंटर्नशिप आहे. फ्री मध्ये शिकू देतात 5,000 रुपये आपल्याकडून तुला, म्हणजे ते आपल्याला पेड करतात आपण त्याला पेड करतो, ते तुला पेड करतात. आता